प्रचंड लाखो भाविक भक्त या चाकरवाडीमध्ये येऊन माऊलींच्या चरणी नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळतंय। चौकट जर बघायला गेलो तर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। महाराष्ट्रातून त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील या ठिकाणी भाविक भक्त चाकरवाडीमध्ये येऊन ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होतात। यातच काही वासुदेव देव देखील आपल्यासोबत आलेले आहेत। काय सांगाल देवा, कुठून आलात? आम्ही परभणी जिल्ह्याहून मोतीराम श्री संत मोतीराम महाराज आमचं गाव आहे तिथं कळगाववाडी म्हणून, तालुका परभणी तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथून आलोत आम्ही। आमच्या इकडे पण श्री संत मोतीराम महाराज असंच एक जन्मस्थान आहे, तिथून आम्ही आलेले आहोत चाकरवाडीला माऊली महाराजाच्या। किती वर्षापासून येतात तुम्ही? आम्हाला तरी 8-9 वर्षे झाली, दरवर्षी परभणी येतो। काय वाटतं माऊलींच्या इथं आल्यानंतर, काय भावना आहेत मला? काय आनंद वाटते आम्हाला, पंढरपूरच्या वारीसारखं वाटते। माऊलींचं एखादं गाणं म्हणून दाखवता? म्हणतो ना, म्हणा। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, म्हणा विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, पंढरीच्या पांडुरंगा हरी ओम विठ्ठला, इकडून या ज्ञानोबा माऊली विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, इकडे अलीकडे विठ्ठला, ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, आओ ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, आओ ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। देवा, तुम्ही कुठून आलात चाकरवाडी? आम्ही भूम तालुक्यातून आलेलो आहेत। किती वर्षापासून येतात साधारणतः? हे साधारणतः पहिलीच वर्ष आहे माझं पहिली येणं। वेळेस. कथा ऐकली का? कथा ऐकली। कशी वाटली कथा? कथा चांगली। करता मी हर वर्षी असतो कथाला। शिवपुराणमध्ये येताना मला 5 वर्ष होत आलेत। शिवपुराण करतो, आनंद येतो, एकदम मस्त मन स्वस्थ वाटतं। नक्की दुसऱ्या ताई देखील आहेत आपल्यासोबत। ताई, कुठून आलात चाकरवाडीमध्ये? कुठून आला? मी धाराशिववरून आले, मी फर्स्ट टाइम आले आणि आज माझा फर्स्ट दिवस आहे, म्हणजे मला कळालं की शिवपुराण कथा चालू आहे। जस्ट माझ्या मैत्रिणीने सांगितलं, मी आले चाकरवाडीमध्ये। चाकरवाडीमध्ये पण पहिल्यांदाच आले। मला कसं वाटलं चाकरवाडी? हे काय आहे त्यांचं वर्धापन दिन काय माहीत नव्हतं मला, पण मला दर्शन घडलं त्यांच्यामुळं, खूप आनंद आला। आणि उभं राहून आम्ही स्टेजच्या जवळ ऐकलं शिवपुराण आणि खूप असं वाटलं की साक्षात शिव महाकालेश्वर आले, दर्शन झालं। म्हणजे फर्स्ट टाईमच मी शिवपुराणच पहिल्यांदा ऐकलं। कोणत्या जिल्ह्यातून आलात? मी धाराशिवची आहे, धाराशिव जिल्हा। देवा, आपण कुठून आलात या ठिकाणी? मी तुळजापूर जिल्हा तालुक्यात आलो। तुळजापूर तालुक्यात। किती बारी या ठिकाणी यायची? आमची पहिलीच वेळ आहे की यायची। पहिलीच वेळ। काय वाटतं या ठिकाणी आल्या? काय चांगला आनंद वाटतोय ऐकून, कथेला आलतो, कथा ऐकली। हो, रामकृष्ण। एकंदरीत जर बघायचं झालं तर हे होते वासुदेव देव होते। त्याचबरोबर या ठिकाणी चाकरवाडीमधून धाराशिव जिल्हा, त्याचबरोबर अनेक परभणी जिल्ह्यातून सर्व जे भाविक भक्त आहेत ते चाकरवाडीमध्ये येतात। नक्कीच लाखोंची गर्दी या ठिकाणी चाकरवाडीमध्ये जमलेली माऊलींची जी कीर्ती आहे ती संपूर्ण भारतभर पसरलेली असं देखील म्हणायला आपल्याला हरकत नाही। या ठिकाणी आज शिवपुराण कथा होती, त्याची सांगता झालेली लाखोंची गर्दी चाकरवाडीत जमली।